नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं आरोग्य आपण कसं चांगल्या प्रकारे ठेवू शकतो। जे की आता जे चाललेले सगळं केमिकलचे पदार्थ किंवा केमिकल रासायनिक आपल्याला खायला मिळत आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची तब्येत खूपच खालवलेली आहे। आजकालचे अटॅक येणे किंवा शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे, तर हे सगळं ते केमिकलचे खाण्यामुळे झालेलं आहे। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण नॅचरल जे आपण खातो पितो की ते नॅचरल असावं। तर बघा, मी आज इथं मातीचा तवा आहे आणि ह्या तव्यावर मी चपाती करणार आहे। माझा पळपूड आहे लाकडाचा, हे आहे मातीचं, आणि जे चपातीची दुर्डी आहे बघा, ह्याच्यामुळे काय होतं की तुम्ही ही गरम चपाती टाकल्यानंतर ह्याच्यामधून ही वाफ जी आहे ती निघून जाते बघा। अशा पद्धतीने मी आज इथं बघा तुम्हाला मातीच्या तव्यावर चपाती कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे। बघा, मंद आचेवर खमंग अशी चपाती भाजून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर बघा, आपण चपात्या केल्यानंतर आजकालच्या महिला आहेत त्या डब्यामध्ये ठेवतात की जेणेकरून ही चपाती गरम राहिली पाहिजे, पण त्याच्यामुळे जे काय होतं, हे जे प्लास्टिक आहे ह्याचं जे गरम चपाती ठेवतो आपण त्याच्या वाफेमुळे हे प्लास्टिक वितळतं आणि त्याचा परिणाम त्या चपातीवर होतो आणि ती चपाती आपण खातो। तर जेणेकरून आपण प्लास्टिक हे कमीत कमी आपल्या आरोग्यामध्ये वापरलं पाहिजे बघा। कमीत कमी वापर हा प्लास्टिकचा झाला पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे। तर बघा, ह्या अशी चपाती एकीने खमंग अशी भाजून घ्यायची आपल्याला। मंद आचेवर अशी खमंग अशी चपाती भाजून घ्यायची बघा, किती छान होते बघा। आणि जे तुम्ही भाज्या वगैरे आणता त्या 8 दिवसाच्या न आणता बघा 1-2 दिवसाच्याच आणायच्या, आणि तुम्ही फ्रीजचा वापर, जे आजकाल फ्रीज सगळं जे काही आहे ते महिला फ्रीज मध्ये ठेवतात बघा, पण फ्रीज आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे, तो वापरलाच नाही पाहिजे या मताची मी आहे। आपण जे लहान मुलांना जे फ्रीज मध्ये उघडं ठेवतो बघा, त्याच्यामुळे जो दुसरा फ्रीज मधला जो वायू आहे तो विषारी वायू त्या उघड्या अन्नावर बसतो आणि तेच आपण अन्न लहान मुलांना किंवा आपण खातो बघा, तो ते अतिशय हानिकारक आहे। तर फ्रीजचा अतिशय कमी वापर करायचा आहे। तर तो कसा करायचा बघा, तुम्ही जर भाजी आणली असेल, तुमच्या घरामध्ये कॉटनचे कापड असतं बघा, त्याचे चौकोनी तुकडे करून त्याच्यामध्ये तुम्ही ती भाजी ठेवू शकता आणि ती हवेला, मोकळ्या हवेला, गॅलरीमध्ये किंवा तुमच्या बाहेरच्या अंगणामध्ये ती तुम्ही पाटी ठेवू शकता बघा, दुर्डी ठेवू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या ह्या नैसर्गिक पद्धतीने तुम्ही जास्त काळ टिकवून ठेवू शकता। अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये जो आपल्याला जेवढं नॅचरल राहता येईल तेवढं नैसर्गिकपणे राहण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं। याच्यातूनच मी आपल्या सगळ्या महिला भगिनींना सांगेल की ह्या जे आहे ते तसंच तुम्ही जसं वापरते ना तसंच तुम्ही वापरा आणि आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा। नमस्कार।